चला तर नेक्स्ट थिंग वी आर गोइंग टू लर्न अबाउट कम्युनिकेशन मीडिया अँड एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. हिअर यू कॅन सी टू पिक्चर्स. येस, सो कम्युनिकेशन मीडिया अँड मॉडर्न एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी काय होतं बघायच्या मध्ये. नाव देन म्हणजे पूर्वीच्या काळी काय व्हायचं, मुलं बाहेर खेळायची, सतत बाहेर खेळायची मुलं आणि आई त्याला आतमध्ये घेऊन यायची. बाबा कम फॉर स्टडी, अभ्यासाला ये, घरात ये, अभ्यासाला ये, घरात ये, तू बाहेरच नुसता खेळत असतो. आता काय झालंय, आता परिस्थिती चेंज झालेली आहे. गो टू प्ले, आई मुलाला म्हणते बाहेर खेळायला जा, घरात बसून राहू नको. बाहेर खेळायला जा, घरात बसून राहू नको. घरात बसून बसून तुम्ही नुसतं टीव्ही पाहता, मोबाईल बघता, मोबाईलवर गेम खेळता वगैरे वगैरे वगैरे. So two caricatures presenting situation of the year 1998 and 2017 about playing on playgrounds are given below. ही 1998 सालीची अशी गोष्ट होती. म्हणजे जेव्हा मुलांना बळ आतमध्ये घेऊन यावं लागायचं मैदानातून शोधून शोधून. आई दिसली का मुलं पळत सुटायची. आता मुलं मैदानात नाही. आई वडील म्हणतात जा, तरी मुलं जात नाही. कारण त्या घरामध्ये त्यांना टीव्ही पाहिजे, मोबाईल पाहिजे वगैरे वगैरे. So this is the different situation, guys. So why it is because of the excessive use of modern technology. It is a different situation. To distribute the 24 hours of your daily routine as per various duties you have observed, make two categories. तर तुम्हाला तुमचा वेळ डिस्ट्रीब्यूट करायचा आहे आणि यू हॅव टू डू की टाइम स्पेंट ऑन युअर हेल्थ अँड टाइम स्पेंट ऑन अदर रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमच्या शरीराला सुद्धा तुम्ही काही वेळ देता की नाही. परत घेऊया बघा, लेट्स सी. प्रसार माध्यमे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर. हे तुम्हाला उदाहरण दिलं आहे. 1998 सालची परिस्थिती तुम्हाला इथे दाखवलेली आहे आणि 2017ची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. पूर्वी मुलांना बळबळ घेऊन यावं लागायचं मैदानातून आणि आता मुलांना खेळायला जा सांगितलं जातं. हे का झालंय, कारण मुलांना काय झालंय की अत्याधुनिक जे तंत्रज्ञान आहे याचा अतिवापर होत चाललेला आहे, एक्सेसिव्ह युज होत चाललाय किंवा ओव्हर युज होत चाललेला आहे. तर असं तुम्हाला परीक्षेला चित्र दाखवतात आणि तुम्हाला त्याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. पुढे बघा. So nowadays excessive, unnecessary and irrational use of modern technology and communication media is becoming a sensitive issue through the viewpoint of social health. Persons spending the time with cell phones for several hours are usually unaware of the surrounding. This is also the sort of addiction. लोक सतत मोबाईल घेऊन असतात, त्यांना अजिबात परिस्थिती आजूबाजूची कळत नाही. हे सुद्धा एक प्रकारचं काय आहे, ऍडिक्शन आहे, व्यसन आहे. लिडिंग टू एंडेंजरिंग दी सोशल हेल्थ. यामुळे सोशल हेल्थ बिघडते. Various physical problems like tiredness, headache, insomnia, forgetfulness, tinnitus, joint pain, problems in vision may arise due to radiation of the cell phones. More serious facts in those radiations penetrate the bones of children effectively than the bones of adults. Person continuously using the computers and internet becomes solitary. They they cannot they cannot establish harmonious relations with relatives and other members of the society. Habitually what happens, they become self-centered and thereby they may develop problems like autism and selfishness. They become less sensitive towards others. Chronic effects of such tendency is that they are not ready to help others in need and hence they also do not get it in need. काय होतं बघा, तुम्हाला परत सांगतो की अशा प्रकारे जे काही मॉडर्न यूज असल्यामुळे काय झालं की प्रसार माध्यमे आहेत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे, याचा अतिसंपर्क आणि अनावश्यक वापर, अवाजवी वापर, अतिसंपर्क, अनावश्यक वापर, अवाजवी वापर यामुळे हल्ली आरोग्याच्या दृष्टीने कळीचा मुद्दा हे सर्व ठरत आहे. त्याचप्रमाणे मोबाईलचा फोनवर तासनतास वेळ घालणाऱ्या व्यक्तींना आपल्या सभोवतालचे भान राहतं का बाळांनो? अजिबात नाही. तुम्ही सुद्धा बरेच मुलं हे ऑनलाईनच्या लेक्चरच्या नादामध्ये काही मुलं खरंच काही करतात, अभ्यास किंवा काही करत नाही. हा मोठा प्रश्न होता. म्हणतात ना संशोधनाचा विषय झालाय हा. काही व्यसनाचा एक प्रकार, हाही व्यसनाचा एक प्रकार आहे मोबाईलवर तासनतास वेळ घालवणे. त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येत आहे.
मोबाईल फोनच्या प्राण्यांमुळे काय होतं, थकवा येतो, डोकेदुखी, निद्रानाश, विस्मरण, कानात आवाज घुमणे, सांधेदुखी, त्याचबरोबर दृष्टीदोष असे शारीरिक त्रास उद्भवतात. त्यापेक्षा गंभीर बाब म्हणजे ती प्राणी प्रौढांच्या हाडांपेक्षा बालकाच्या हाडांना जास्त भेदू शकतात. संगणक व इंटरनेट यांच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्ती कशा म्हणतात, एकलकोंड्या. त्यांना कोणाची गरज पडत नाही. सवय लागते त्यांना एकलकोंड्या होऊन जातात. समाजातील इतर व्यक्ती, नातेवाईक यांच्याशी त्या सुसंवाद साधू शकत नाही. फक्त स्वतःचाच विचार करण्याची काय असते त्यांना सवय लागते. लोकांचा अजिबात विचार करत नाही, सोशल बनत नाही. त्यामुळे काय होतं, ऑटिझम म्हणजे स्वमग्नता, सेल्फ सेल्फिशनेस म्हणजे फक्त आत्मकेंद्रीपणा, स्वतःचाच विचार करायचा. त्यांची इतरांप्रती संवेदनशीलता कमी होत असते. त्यांना अजिबात घेणं नसतं आजूबाजूला काय घडलंय किंवा काय घडतंय. या वृत्तीचे दुर्गम परिणाम म्हणजे काय होतं, की अशा व्यक्ती गरज असताना कोणालाही मदत करतात का? नाही. आणि पण जेव्हा या व्यक्तींना गरज पडते तेव्हा इतरांकडून सुद्धा मदत मिळण्याची शक्यता कमी असते. कारण तुम्ही जर कोणाला मदत केली नाही तर तुम्हाला कोणीही मदत करणार नाही. सॉरी. So children who watch the cartoon films may imitate the characters of those films. Tendency and behavior of the children who play the games like virtual war and car races, especially deliberately brought about virtual accidents in games, gradually become negative. They gradually become negative. Some games available on cell phones and computers are extremely time consuming and also cause economic losses. To lose concentration on some essential subjects and may also prove fatal. बऱ्याचदा तुम्हाला माहित असेल की there were many games like Blue Whale. Do you recall the sudden closing of any cartoon serial for uh, for foreign origin being telecast on television? किंवा ब्लू वेल गेम मध्ये आला होता. यू ऑलरेडी हॅव हर्ड आय थिंक. तर अशामुळे खूप त्रास होतो आणि इट्स नॉट गुड गाईज. तर बघा, लहानपणी तुम्ही पाहिलं असेल की एखादी कार्टूनची फिल्म, परदेशी मालिका अचानक बंद झाली का? ब्लू वेल या ऑनलाईन गेम विषयी तुम्हाला सर्वांना त्यावेळेसची माहिती असेल. तर कार्टून फिल्म पाहणारी मुलं काय करतात, कधीतरी त्यांच्या पात्रांप्रमाणे वागू लागतात. जे काही पात्र तुम्ही ते पाहतात त्या कार्टूनच्या चित्रपट त्याच्यामध्ये फिल्ममध्ये ते सगळं ते पाहतात आणि वागू लागतात. आभासी युद्ध असेल, गाड्यांच्या शर्यती असेल. आता गाड्यांच्या शर्यती कोणत्या, ज्यामध्ये मुद्दामून अपघात घडून आणलेले असतात, असे व्हिडिओ गेम्स खेळणाऱ्या मुलांची, जसं पबजी वगैरे होतं मध्यंतरी, आता माहित नाही काय परिस्थिती. तर मुलांची वृत्ती स्वभाव नकळत तसेच नकारात्मक होत जातात. मोबाईल व संगणकावर उपलब्ध असणारे काही गेम्स वेळेचा प्रचंड अपव्यय करतात. इतर आवश्यक विषयांवरील एकाग्रता नष्ट होते, आर्थिक नुकसान करतात, काही वेळा ते जीवघेणे सुद्धा ठरतात. कसे ठरतात ते? जीवघेणे सुद्धा ठरत असतात. फॅटल म्हणजे जीवघेणे. सी बघा, तुम्हाला तो मुलगा कार मागून येते आणि हा सेल्फी काढायच्या नादामध्ये आहे. त्याला अजिबात कळत नाही की मागून गाडी येत आहे की नाही. अशामुळे बरेचसे ऍक्सिडेंट्स होत असतात. Along with some useful purpose, huge information available on internet is used for viewing some inappropriate videos too. However, there is a governmental regulation over such media. Website, movies, and cartoon films inappropriate for children are banned by governments. Why is there increasing news of death by drowning in ocean, falling in deep valleys, or under trains during catching the cell phone selfie? तुम्ही ऐकलं असेल, सेल्फी घेताना बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट होतात. There is increasing competition to upload the videos of road accidents instead of helping victim. ऍक्सिडेंट झाला, लोकांना मदत करण्याच्या ऐवजी लोक त्याचा व्हिडिओ काढतात. त्याचं काय म्हणतात, त्याचं कॉम्पिटिशन थोडी आहे काही. व्हॉट इज द मेंटॅलिटी ऑफ सच पीपल? अशा लोकांची मानसिकता कठीण आहे. काय कळत नाही त्यांना की बाबा काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कोणत्या वेळी. Why are the video clips of parents threatening of hitting the children not studying as per their wish, or domestic helpers beating the children are very common on social media nowadays? So why is it like this? का बरं असं होतं? आपण बघ, आणि सोशल मीडियाने ते कधी कधी काही गोष्टी चांगल्या घडतात किंवा काही गोष्टी वाईट घडतात. खरं सांगतो मला, इंटरनेटच्या माहिती ज्याला सहज हाती लागल्याने त्याचा उपयोग सकारात्मक कामांबरोबर कधी कधी अयोग्य व्हिडिओ पाहण्यासाठी केला जातो.
पण या माध्यमांवर शासनाचे नियंत्रण आहे. लहान मुलांसाठी अयोग्य ठरणाऱ्या वेबसाईट्स, फिल्म्स किंवा कार्टून शासनातर्फे बंद केले जातात. मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढताना समुद्रात किंवा दरीमध्ये पडून धावत्या रेल्वे खाली आल्यामुळे अनेक अपघाताच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील, मृत्यूच्या बातम्या ऐकलेल्या असतील तुम्ही आतापर्यंत. रस्त्यावरील अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याची सोडून देतात लोक आणि काय करतात दृश्याचे चित्रीकरण करतात. अनेक फायदा फेसबुक, व्हॉट्सअप याच्यामध्ये टाकतात. चित्रीकरण म्हणजे शूटिंग करतात, व्हिडिओ शूटिंग. हे योग्य नाही. स्वतःच्या मनानुसार अभ्यास करत नाही अशा मुलांना धोकटपणा, मारहाण करणारे अनेक पालक असतात. लहान मुलांना मारहाण करणारे घरगुती नोकर यांचे व्हिडिओ क्लिप समाजावर पाहायला मिळतात. तर असं चांगलं आहे का ते नाही, हे योग्य हा एक अतिवापर आहे आपल्या याचा. बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी बघा इथे ऍक्सिडेंट झालाय, त्याला मदत करत लोक त्याची शूटिंग काढतात, फोटो काढतात. एक तर माणूस त्याच्या बाजूला जाऊन सेल्फी घेतो. किती हुशार लोक आहे आपल्याकडे, म्हणजे काही काही ठिकाणी. So person indulging in such destructive and unnatural activity is usually under stress, and such activities are bursting of stress. Medical science has declared such activities as mental illness. Person indulging in selfie is not aware about the world around him and the rest. सेल्फी घेता त्याला कळत नाही की आपल्या आजूबाजूला काय आहे आणि कुठली रिस्क आहे त्या सेल्फी घेण्यामध्ये. This is called selfie-side. लक्षात घ्या, एक नवीन वर्ड तुम्हाला मिळाला, selfie-side. So person indulging in domestic violence, sending message to others before committing suicide, or those who send the video clips of suicidal act are mentally ill, and they do so to win sympathy. काय करतात ते sympathy मिळण्याच्या अशा गोष्टी करत असतात. Make the constructive use of communication media like television, phone, and internet for essential needs, entertainment only, but do not go into clutches by spending hours with your media. त्याचा उपयोग जेव्हा गरज तेव्हा करा. खूप वेळ त्या मोबाईलवर इंटरनेट बसायची तुम्हाला आवश्यकता नाही, लक्षात घ्या. अशी जी काही घातक अनैसर्गिक कृत्य करणारी व्यक्ती आहे ती खरं म्हणजे ती मानसिक दबावाखाली असते, मानसिक तणावाखाली असते. ही कृत्य म्हणजे तणावांचा विस्फोट असतो, त्याचे प्रकटीकरण असते. वैद्यक शास्त्राने अशाला मानसिक आजार ठरलेला. काय ठरलं? मानसिक आजार. सेल्फी साईड बघा ना, दिसत तुम्हाला अपघात झाला, लोक मदत करायला सोडून टाइमपास करतात. सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला सभोवतालच्या जगाचे भान राहत नाही, धोका समजत नाही. या विकाराला सेल्फी साईड म्हटले जाते. कौटुंबिक हिंसाचार, आत्महत्या करणाऱ्या इतरांना संदेश पाठवणारे आत्महत्येची व्हिडिओ क्लिप्स पाठवणारे मानसिकदृष्ट्या आजारी असतात. लोक अक्षरशः आत्महत्या करताना, सुसाईड करताना त्याची व्हिडिओ क्लिप बनवून पाठवतात. किती हुशार मनोभाव का? कारण ती जगाची सहानुभूती मिळत असते. पण त्याने खूप मोठा दुष्परिणाम आपल्या समाजावर होत असतो, सोशल हेल्थवर. म्हणून मोबाईलचा जो मोबाईल फोन आहे किंवा तुमचं मोबाईल फोन आहे, दूरदर्शन आहे, इंटरनेट आहे, याचा उपयोग काय करा? सकारात्मक पॉझिटिव्ह गोष्टीसाठी आणि गरजेपुरता करा, ते लिमिटेड करा. तासन तास वेळ घालवून या माध्यमांच्या आहारी अजिबात जाऊ नका. मी पण तुम्हाला तेच सांगतो, जेव्हा गरज आहे, जेव्हा लेक्चर आहे त्याच वेळेस तुम्ही ऑनलाईन लेक्चरच्या वेळेस याचा उपयोग करा. इतर वेळेस तुम्ही मोबाईलचा वापर प्लीज करू. पुढे पाहणार सायबर क्राईम्स, स्ट्रेस मॅनेजमेंट. राईट, फोन जायला प्रकार जास्त मोठं नाहीये. सायबर क्राईम हे आता खूप वाढलेलं आहे. जेव्हापासून हे ऑनलाईन इंटरनेट वगैरे आहे तेव्हापासून सायबर क्राईमचा प्रकार खूप वाढत चाललेला. काय सायबर क्राईम बघा इकडे. Banks continuously spread the message on mobile phones about not to disclose the Aadhaar, PAN, credit card, debit card number, and other personal information if demanded by any person. बरोबर की नाही? बँक तुम्हाला नेहमी सांगत असतात की बाबांनो तुमची जी बघायची सांगतो मला मी. तुम्हाला एक वेबसाईट दिली, वेबसाईटला गेला होता, तुम्हाला सगळी माहिती त्या वेबसाईटवर मिळेल. कोणती वेबसाईट बघा इथे, cyberswachhatakendra.com. cyberswachhatakendra.com. The document is trying to connect. नको, आता नको, आम्ही नंतर बोलू. तर मोबाईल फोनवर अशा प्रकारचे संदेश तुम्हाला येतात की आपला आधार कार्डचा नंबर, पॅन कार्डचा नंबर, क्रेडिट कार्डचा नंबर, डेबिट कार्डचा नंबर,
व्यक्तिगत माहिती कोणालाही मागितली तर द्यायची नाही, बरोबर की नाही? At the same time also, do not disclose your PIN to anyone while withdrawing cash from ATM machine or purchasing through card payment. Any why such instructions are given. तुम्हाला मी सांगितलं जातं की तुमचा जो पिन आहे, कुठला पिन एटीएम मधून पैसे काढताना तुम्हाला माहित असेल की एटीएम मधून पैसे काढताना आपल्याकडे त्याला एक पिन असतो 4 अंकी. तो पैसे काढताना किंवा काही खरेदी करताना जो कार्ड वापरत असाल तर जो पिन नंबर असतो तो कोणाला देऊ नका, दिसू देऊ नका आणि सोनं सांगू सुद्धा नका. अशा सूचना का दिल्या जातात तुम्हाला माहितीये, त्यामुळे तुमच्या अकाउंट मधले पैसे कोणी काढून घेऊ शकतो. कन्झ्युमर्स आर एक मिनिट. Consumers are deceived by showing superior items on websites but actually selling the items of either inferior quality or impaired health. Bank transactions are done using PIN without the knowledge of consumers. Confidential information about government, institutes, companies is obtained from internet with the help of computer programs or other ideas or and misuse. This is known as hacking. Hacking of information. Nowadays, crimes like opening a fake account on Facebook, displaying false information, and thereby teasing the girls or exploiting them financially. हे प्रकार बऱ्याच वेळा घडत असतात. कितीतरी सांगितलेले लोक त्याच्या आहारी पडत असतात. Misuse of illegal sale of written literature, software, photos, videos, music, etc. of others by obtaining from the internet is called piracy. याला काय म्हणतात? Piracy. Getting guys? याला काय म्हणतात? Piracy. बघा वेबसाईटवर तुम्हाला बऱ्याच वेळा एखादी वस्तू छान दिसते, बरोबर की नाही, उत्कृष्ट वस्तू दाखवतात ते तुम्हाला. तुमच्या बऱ्याचशा ज्या वेबसाईट्स आहेत, शॉपिंग ई शॉपिंग वेबसाईट्स वगैरे असतात, खूप छान अशी एखादी एकदम म्हणतात ना अट्रॅक्टिव्ह गोष्ट तुम्हाला दिसते त्या ठिकाणी, पण प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा बिघाड असणारी उपकरणे पाठवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल की एका व्यक्तीने आयफोन मागवला आणि त्याला त्याच्यामध्ये वीट मिळाली. अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड यांचे पिन क्रमांक वापरून ग्राहकांच्या खात्यातील पैशांचे परस्पर व्यवहार केले जातात. शासनाची, संस्थांची किंवा कंपन्यांची इंटरनेटवरील महत्वाची गोपनीय माहिती वेगवेगळ्या संगणकीय प्रणाली किंवा क्लुप्त्या वापरून मिळवली जाते व त्या माहितीचा काय होत असतो, गैरवापर होत असतो. याला म्हणतात हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. खोटे फेसबुक अकाउंट काढतात, त्यावरून स्वतःची खोटी माहिती देतात, माहितीच्या आधारे तरुणींना फसवून त्यांना त्रास देणे, आर्थिक शोषण करणे असे अनेक गुन्हे वाढलेले आहेत. मध्ये तरी कुठेतरी आपण बातम्या पण ऐकलं होतं की औरंगाबादच्या एका मुलीला अशाच प्रकारे एका व्यक्तीने जवळजवळ किती 17 लाख रुपये मागितले, तिने दिले पण 17 लाख. अशीच ओळख झाली, काहीच नाही, भेट नाही, काही नाही, फक्त ओळख झाली, त्या व्यक्तीने एवढे पैसे देऊन टाकले त्या माणसाला. असो, दुसऱ्या तयार केलेले साहित्य, संगणकीय प्रणाली, फोटो, व्हिडिओ, संगीत यांचे इंटरनेटवरून तुम्हाला इंटरनेटवरून मिळवून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे याला चौर्य, पायरसी म्हणतात. काय म्हणतात? चोरी किंवा पायरसी म्हणतात. इलेक्ट्रॉनिक मीडिया is also misused by sending derogatory messages, spreading vulgar pictures, inflammatory statements. Exchange of information through media like email, Facebook, WhatsApp occurs very fast. However, our personal information and phone numbers are automatically spread and thereby reaches the unwanted persons, which leads to malpractices like incoming of unnecessary messages. Some of such messages either impair or shut down of mobile or computers. All the above mentioned incidents are examples of cybercrime. सगळे जे आहेत ना ते सगळे सायबर क्राईमचे काय आहेत? Examples आहेत. Committing such crimes is also a mental illness. Later on, the criminals also has to face the mental stress. Cybercrime unit has been newly launched in police department. Cybercrime experts collect the data, investigate the cybercrime, and thereby find the criminal with the help of internet. लक्षात घ्या, अशा प्रकारे त्यांना सुद्धा शोधलं जातं. परंतु ती घडू नये त्याची काळजी आपण घ्यावी. बघा
इलेक्ट्रॉनिक माध्यमातून बदनामीकारक संदेश पाठवणे, अश्लील चित्रे प्रसारित करणे, प्रक्षोभक विधाने पाठवणे असाही याचा गैरवापर होत असतो. ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअप या माध्यमांमुळे विचार आणि माहिती देवाणघेवाण कशी म्हणते अति जलद गतीने होते. खूप फास्ट आपण एखादा मेसेज स्प्रेड करू शकतो. पण त्याच वेळी आपला ईमेल आयडी किंवा फोन क्रमांक, वैयक्तिक माहिती आपोआप पसरत जाते. त्यामुळे काय होतं, जी असंबंधित व्यक्ती आहे, ज्याचा आपल्याशी कुठलाही संबंध नाहीये, त्या व्यक्तीपर्यंत ती माहिती पोहोचते. त्यातूनच नको असलेले संदेश येतात, फसवणुकीचे संदेश येतात. या गैरप्रकारांची सुरुवात या ठिकाणी होत असते. यातील काही संदेश इंटरनेट व्हायरसच्या माध्यमातून मोबाईल व संगणकापर्यंत येतात आणि संगणक मोबाईल तुमचा काय होतो, बंद पडतो किंवा बिघडतो. या सर्व ज्या घटना आहेत त्या सायबर गुन्ह्यांची काय उदाहरणे आहेत. असे गुन्हे करणे ही सुद्धा एक मानसिक विकृती आहे. गुन्ह्याचे परिणाम भोगणाऱ्याला, गुन्हा करणाऱ्यालाही मोठ्या मानसिक दडपणाला सामोरे जावे लागते. पोलीस यंत्रणामध्ये सायबर गुन्हे कक्ष हा नव्याने सुरू करावा लागलेला विभाग आहे. तेथे तज्ञ सायबर गुन्ह्यांचे काय करतात, तपशील गोळा करतात आणि त्यांचा छडा लावतात आणि आरोपींना ते शोधतात. आरोपींना सुद्धा शोधतात कुठून कोणत्या प्रकारे कोणी फसवणूक केलेली आहे ते शोधायचं काम ती लोक करतात. पुढे आपल्याकडे ऍक्ट आहे आयटी ऍक्ट 2002. तो रेग्युलेट करतो सर्व गोष्टींना. सो व्हॉट इज स्ट्रेस मॅनेजमेंट. स्ट्रेस मॅनेजमेंट काय बघा, तर तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की अशी काही माणसं असतात. हॅव यू सीन द लाऊडली लाफिंग ऑफ सिटीजन्स इन द मॉर्निंग पब्लिक गार्डन. अशी लोक असतात, त्याला लाफ्टर क्लब म्हणतात. यांचं म्हणणं आहे की हसल्याने, जोरजोरात हसल्याने काय होतं, स्ट्रेस मॅनेज होतो, स्ट्रेस कमी होतो. सो व्हेरियस वेज लाईक एक्सप्रेशन, लाईक एस्टॅब्लिशिंग द कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स. पण नुसतं ते नाही, आपल्या मित्रांबरोबर बोला, आपल्या कम्युनिकेशन विथ फ्रेंड्स, पियर्स, कझिन, टीचर, मोर इम्पॉर्टंटली पॅरेंट्स, सर्वांबरोबर बोला, तुमचा स्ट्रेस कमी होतो, तुमचा ताण काय होत असतो, कमी होत असतो. फॉस्टरिंग द हॉबीज लाईक मटेरियल कलेक्शन, फोटोग्राफी, रिडिंग, कुकिंग, अशा पण गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे रांगोळी काढणे आहे, त्यातून तुमच्या माइंड फ्रेश होतं आणि तुम्ही काय होता, पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करत असता. Learning and listening to music and singing keeps us happy and drives away the stress. बरोबर. म्युझिक हॅज द पॉवर ऑफ चेंजिंग द माइंडसेट. संगीत ऐका, बऱ्याच लोकांना गाणे ऐकायला आवडतं, गाणे बोलायला आवडतं, करा, त्यामुळे तुमचं मन फ्रेश राहील, स्ट्रेस मॅनेज होऊन जाते तिथे. इम्पॉर्टंट आउटडोर गेम आहे ते खेळा, बरोबर, त्यामुळे पण तुमच्या शरीरामध्ये उत्साह तयार होतो. देर आर व्हेरियस बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स, लाईक इट कॉजेस फिजिकल एक्सरसाइज होते, इम्प्रूव्ह डिसिप्लिन इम्प्रूव्ह होतं, इंटरॅक्शन होतं, टेंडन्सी होते, टेंडन्सी ऑफ युनिटी, लोनलीनेस ड्रिवन वे अँड पर्सन बिकम्स मोर सोशल. रेग्युलर एक्सरसाइज करा, मेसेजिंग, विजिटिंग द स्पा help to relieve the stress. Yoga is not limited to asanas and pranayam, but it also includes discipline. Yoga करा, त्याच्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन मिळेल, बॅलन्स होईल, गुड हेल्थ मिळेल, मेडिटेशन करा, ध्यान धारणा करा. Deep breathing, yogic sleep, yogasanas, etc. are good for health. Meditation helps to improve the ability of concentration. It imparts positivity in our temperament. Meditation helps the students to improve concentration in their studies. तुम्ही पण ध्यान धारणा करा, तुमचं कॉन्सन्ट्रेशन नक्कीच वाढेल. Deliberate inculcation of characters like at the time of management, planning of our own duties and decision power is nothing but cultivating the social strong and ideal personality. We have the ways to manage our stress. तुमची stress manage करण्यासाठी काही ways आहेत, ते पण पाहूया आपण. However, if those are not successful due to certain reasons, it leads to some more serious problems. त्यामुळे डिप्रेशन येतं, फ्रस्ट्रेशन येतं, मेडिकल ऍडवाइस, काउन्सिलिंग, सायकोथेरपी हे सगळं तुम्हाला घ्यावे लागतात. Similarly, many NGOs also provide helping hand. Let us see the information about some of the NGOs. ती पाहूया आपण, त्यासाठी थोडं मागे जाऊ परत. तर तुम्ही असे लोक पाहिले असेल, याला म्हणतात ताणतणाव व्यवस्थापन, स्ट्रेस मॅनेजमेंट. स्वतःचा मनाचा ताण कसा कमी होईल यासाठी वेगळ्या गोष्टी आपण करू शकतो. तुम्ही बरेच उद्यमशील नागरिक पाहिले असतील, ते एकत्र येतात आणि काय करतात, हास्य मंडळ तयार करतात, मोठे हसत असतात. ते काहीच हसण्याचं कारण काहीच नसतं, मग तरी ते हसत असतात. त्यामुळे काय होतं, स्ट्रेस मॅनेज होते, ताणतणावाचं व्यवस्थापन होत असतं.
त्याचबरोबर मित्रमैत्रिणींशी बोला, समवयस्क व्यक्तींशी बोला, भाऊ बहिणींशी बोला, शिक्षकांशी बोला, सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या पालकांशी बोला, संवाद साधा. तुम्हाला काय होईल, तुमच्या मनातले विचार व्यक्त करून लिहा, हसा, रडा. अशा प्रकारे व्यक्त व्हा, म्हणजे तुम्हाला ताणतणाव कमी होऊन जाईल. मनातल्या मनात एखादी गोष्ट ठेवली की ताण वाढत जातो. त्याचबरोबर वस्तूंचा संग्रह करा, छायाचित्र करा, फोटोग्राफी करा, दर्जेदार पुस्तकांचे वाचन करा, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य, संगीत असे अनेक छंद जोपासल्याने काय होतं, फावल्या वेळाला सत्कारणी लागते. सकारात्मक गोष्टींची ऊर्जा आणि मन वळल्याने नकारात्मक गोष्टी आपोआप दूर. आनंददायी संगीत शिका, ऐका, गाणी म्हणा, त्यामुळे आपल्याला संदेश आनंद मिळतो. तणाव दूर होतात, संगीतात मनस्थिती बदलल्याची जाणीव, ताकद वाढते. मैदानी खेळांचे महत्व तर अतुलनीय आहे. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मैदानी खेळ खेळणे. याचा अर्थ असा होत नाही की दिवसभर खेळायला जावं तुम्ही. नाही तर सरांनी सांगितलंय चला मैदानात खेळायला. खेळांमुळे शारीरिक व्यायाम, शिस्त, इतरांशी आंतरक्रिया, संघभावना वाढत जाते. आपला एकीकपणा दूर होत असतो. नियमित व्यायाम करा, स्नायूंना मालिश करा, स्पाला जा, असे उपाय करता येईल. योग हा एक आसन, प्राणायाम तर आहेच, त्याचबरोबर तुम्हाला नियम, सात्विक आहार, ध्यान धारणा असे अनेक घटकांचा समावेश असतो. दीर्घ श्वासोच्छवास घ्या, योग निद्रा, योगासने करा, त्याने शरीराला फायदा होतो. ध्यान धारणा करा, सकारात्मकता वाढते. विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, त्यामुळे तुमचं काय होईल, तुमचं ध्यान धारणा वाढेल, तुमची एकाग्रता वाढेल, तुमचा अभ्यास तुम्हाला चांगला लक्षात राहील. वेळेचे व्यवस्थापन करा, स्वतःच्या कामाचे नियोजन करा. कोणत्या वेळी मी काय करणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. निसर्गात जा. तर ताणतणावाचे अनेक मार्ग आहेत. जर तुम्ही असं केलं नाही तर काय होतं, आपण जर आपल्याला औदासीन्य येतं, डिप्रेशन म्हणतात त्याला, नैराश्य येतं, फ्रस्ट्रेशन. त्यामुळे समुपदेशन, काउन्सिलिंग, मानसोपचार असे काही आहेत परिणाम. कोणकोणते आहेत बघा. पहिली आपल्याकडे एक तंबाखू विरोधी चळवळ आहे. WHO ने टाटा ट्रस्ट आणि पंचस नामक संस्थेने एकत्रित चळवळ सुरू केलेली आहे. तंबाखू सेवन नियंत्रण, तंबाखू विरुद्ध कार्य करण्यास मार्गदर्शन करण्यासाठी ही चळवळ महत्वाची. त्यानंतर सलाम मुंबई फाउंडेशन एक आहे आपल्याकडे. बघा हे काय करतात सलाम मुंबई फाउंडेशन. तर झोपडपट्टीतील जी मुलं असतात त्यांना शिक्षण, खेळ, कला, व्यवसाय यांबाबतची सक्षम करणारी ही संस्था मुंबईमध्ये आहे. शिक्षण, आरोग्य, जीवनमान सुधारण्यास मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यास सक्षम बनवते. या ट्रस्टच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र काही जिल्ह्यात तंबाखू मुक्त सुद्धा केलेले आहे. 2002 सालापासून ही संस्था तंबाखू व्हावी, समाज तंबाखू मुक्त व्हावा यासाठी ग्रामीण आणि शहरी भागात विविध कार्य करतात. शासनाच्या मदतीने हा कार्यक्रम मुंबईतील जवळजवळ 200 शाळांमध्ये तर उर्वरित महाराष्ट्रात 14,000 शाळांमध्ये राबवला गेला आहे. शासन पत्रानुसार प्रत्येक शाळेतून तंबाखू मुक्तीची शपथ घेतली जाते. आणि तंबाखू ही चांगली नसते आपल्या शरीराला. शासनाच्या पण अनेक योजना आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्याही त्रासाचा सामना करणाऱ्या मुलांसाठी पोलीस, समुपदेश यांचे फोन नंबर, वृत्तपत्र प्रसिद्ध केले जातात. मुले या फोन नंबरचा उपयोग करून आपल्या समस्यांना सांगू शकतात. तुमच्या शहरात सुद्धा असे समुपदेशक, काउन्सिलर तुम्हाला पाहायला मिळते. त्याला सायकॅट्रिस्ट सुद्धा काही लोक म्हणतात सोप्या भाषेमध्ये. राईट. से युनिफाईड मुवमेंट अगेन्स्ट टोबॅको and Salam Mumbai Foundation. We have already seen. Let me read again. So this movement has been started by 45 different well-known organizations like WHO, तुम्हाला माहिती आहे, Tata Trust माहिती आहे. So what is their activity, guys? For controlling the tobacco consumption and providing guidance for activists against tobacco. Salam Mumbai Foundation, they do various kinds of work. The organization runs programs in various parts of Mumbai, in various schools of Mumbai to empower those children living in slum area in the field of education, sports, as well as business. This organization encourages the children to take education by helping them to improve their health and strength. This trust also made some districts in Maharashtra completely tobacco free through hard work. Since the year 2002, the organization is working with various schools in making urban as well as rural. Urban म्हणजे शहरी, rural म्हणजे गाव. Tobacco free. आणि वेगवेगळे प्रोग्राम ते करत आहेत. Even there are also government schemes. Phone number, helpline numbers are published in newspapers to help the children in stress management facing any type of problem. So children contact the helpline, narrate their problems. मुलं फोन करतात, त्यांची समस्या सांगतात आणि त्यांना काय केलं जातं,
गाईडलाईन केली जाते या ठिकाणावरून. समजतंय? खूप छान धडा तुमचा स्ट्रेस सोशल हेल्थ.